नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। अहमदनगरमध्ये उद्या ओबीसी एल्गार मेळावा, मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। मेळाव्याची तयारी पूर्ण। राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या। मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना सूचना। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा खोटा, आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचा आरोप। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला लक्ष्मण हाके आव्हान देणार। मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही, आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार। मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती। सोलापूरच्या माढ्यामध्ये मराठा सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, शेतीच्या कामामुळे शेतकरी कुटुंबियांना प्राधान्य देत सकाळीच सर्वेक्षण पूर्ण। भंडारा गोंदिया आणि गडचिरोली लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा। भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेलांची तयारी सुरू, तर अजित पवार मतदारसंघामध्ये मेळावे घेणार। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात 40,000 कर्मचारी लागण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण, 20% राखीव मनुष्यबळ ठेवलं जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर। धुळ्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। जळगावच्या पाडासे धरणाची अजित पवारांकडून पाहणी। पाडासे धरण राष्ट्रीय प्रकल्प करण्याचा विचार। धरणासाठी 4000 एकर जमीन संपादित करणार अजित पवारांची माहिती। मुंबईमध्ये आज भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीसाठी भाजप रणनीती आखणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार। भाजपकडून राज्यभरात गाव चलो अभियान सुरू होणार। राज्यातील भाजपचे प्रमुख नेते गाव चलो अभियानामध्ये सहभाग नोंदवणार। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ भाग्यश्री विस्पुते यांची बदली। विस्पुते यांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रवानगी। पालघरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार। नागरिकांनी दानवेंसमोर जिल्ह्यातील विविध समस्यांचा वाचला पाढा। ज्या भागातून कर मिळणार त्याच भागात विकास होणार। छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासकांनी जाहीर केली भूमिका। नागरिकांना कर भरण्याचं आवाहन केलेलं असतानाही दुर्लक्ष होत असल्यानं हा निर्णय। सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचं दूषित पाणी अंबडगावच्या तळ्यामध्ये। मनसे आक्रमक, दूषित पाणी सोडणं बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या दौंडमधील पोलिसांच्या निवासस्थानासाठी 56 कोटींच्या निधीला मंजुरी। आमदार राहुल कुल यांची माहिती। बुलढाण्याच्या हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची महापंक्तीनं सांगता होणार। 251 क्विंटल पुरी भाजीच्या प्रसादाचं वितरण होणार। एकाच वेळी 2 लाख भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेणार। पुण्याच्या दौंडमध्ये मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचा घाट। शाळा प्रशासनाचा SRPFच्या प्रस्तावाला विरोध, विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसण्याची वेळ। अहमदनगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित। मागील 48 तासापासून पाणी उपसा बंद। पुढील 15 दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम। भुसावळमधील वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाड्यांवर उपासमारीची वेळ। थेट खरेदी विक्रीच्या प्रक्रियेमुळे हमाल मापाड्यांचा रोजगार बुडाला। नागपूरच्या रामदास पेठेतील नाग नदीवरील पूल अखेर खुला। 1 वर्षाहून अधिक काळ हे काम सुरू होतं। पूल सुरू झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा। जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग। 15 दिवसांसाठी टप्प्याटप्प्यानं 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। 41,000 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार। रत्नागिरीमध्ये महावितरण कंपनीला ग्राहक मंचाचा दणका। रीडिंग न घेता वीज बिल पाठवल्यानं शेतकऱ्यांची तक्रार। शेतकऱ्याला 10,000 रुपये देण्याचे आदेश। लातूरमध्ये तहसीलदारांकडून चालकाला अभूतपूर्व निरोप। 33 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्याचा वाजत गाजत सत्कार। अमरावती जिल्ह्यातही सोयाबीनचे दर घसरले। फक्त तिवसा इथल्या केंद्रावरच सोयाबीनची हमी भावानं खरेदी सुरू। 3 तासात 200 क्विंटल सोयाबीनची खरेदी। छत्रपती संभाजीनगर शहरात अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी। अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये दूध दरावरून मनसे आक्रमक। दुधाला 10 रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सत्यनारायणाची पूजा घालत सरकारचा निषेध व्यक्त। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावात 12 तास वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण। महावितरणच्या आश्वासनानंतर उपोषणास तुर्तास मागे। मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा इशारा। कोल्हापूरच्या चांदोली अभयारण्यग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा।
नांदेड जिल्ह्यात 3 महिन्यांपूर्वी कापसाचे पंचनामे अद्याप शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही, शेतकरी हवालदिल. बीडमधील पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या पिकाचं उत्पादन वाढण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाशिकमध्ये अंधपणावर मात करत दाम्पत्यानं फुलवली द्राक्षाची बाग, शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अंध दाम्पत्य मदतीपासून वंचित. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण, सोयाबीनला अवघा 4,200 रुपयांचा दर, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. लातूर जिल्ह्यातील 12 तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पाठ, शासनाच्या खरेदी केंद्रावर बाजारभावाप्रमाणेच तुरीची खरेदी विक्री, समान दरामुळे शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ. जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये तुरीला 7,500 रुपयांचा दर, तर चोपडा बाजार समितीमध्ये 8,900 रुपये दर, तुरीच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. भंडाऱ्यामध्ये आकांक्षा धान खरेदी संस्थेकडून 6,032 कोटी रुपयांचा अपहार, पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार अध्यक्ष आणि संचालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल. मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे आणि गणेश सातपुते इच्छुकांच्या यादीमध्ये. कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट आक्रमक, उद्धव ठाकरेंनंतर 15 दिवसातच पुन्हा एकदा संजय राऊतांचा उद्या डोंबिवली दौरा, शाखेच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार. अंबरनाथमधील 21व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराला पडझडीचा धोका, प्राचीन शिवमंदिरात नारळ फोडण्यास बंदी आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांचे हे अध्यादेश. महाराष्ट्र राज्य इंटरमिजिएट परीक्षेत 3,42,000 विद्यार्थी पास, अब्दुल जमादार नावाचा विद्यार्थी इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रातनं प्रथम, राज्यातून 95% विद्यार्थी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेमध्ये पास.